हेलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 की जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण इथे टॉपिक 29 सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स इन इंडियाचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे हे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ अवेलेबल आहे, वन लाइनर जीके जीएस कम्प्लीट. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन इन इंडियाचे एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द इंडिया एआय मिशन लॉन्च इन 2025 इन्क्लूड इन्व्हेस्टमेंट ऑफ. 2025 मध्ये सुरू झालेल्या भारत एआय मिशन मध्ये किती गुंतवणूक आहे? बघा, ऑप्शन आहे 1000 करोड, 10,000 करोड, 5,000 करोड, 20,000 करोड. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, 10,000 करोड, 10,000 कोटी. द मिशन एम टू डेमोक्रेटाइज एआय अक्रॉस द कंट्री. नेक्स्ट, सेकंड, व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट एलोकेशन अनाउन्स फॉर द रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन स्कीम इन 2025? ठीक आहे. 2025 मध्ये संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजनेसाठी घोषित अंदाजित निधी किती आहे? बघा, ऑप्शन आहे 10,000 करोड, 25,000 करोड, 50,000 करोड, 1,00,000 करोड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, 1,00,000 करोड. ठीक आहे. द गव्हर्नमेंट कमिटेड 1,00,000 करोड टू बूस्ट प्रायव्हेट सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. Next, third, which major science technology conclave was held in New Delhi in November 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्ली येथे कोणते प्रमुख विज्ञान व तंत्रज्ञान संमेलन झाले? तर बघा, ऑप्शन आहे इंडियन सायन्स काँग्रेस, सेकंड एमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2025, नॅशनल इनोव्हेशन समिट अँड फोर्थ टेक्नॉलॉजी इंडिया फोरम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, emerging science technology and innovation conclave 2025, because ESTIC replaced the Indian Science Congress. Okay. Next, fourth, India has become the world dash largest startup ecosystem as of 2025. 2025 पर्यंत भारत जागतिक स्तरावर डॅश क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड. ठीक आहे. इंडिया होस्ट ओव्हर 6,000 डीप टेक स्टार्टअप कॉन्ट्रीब्युटिंग टू धिस रँक. ओके. Next, fifth, which emerging domain is not among those where India has made notable progress recently? खालीलपैकी कोणत्या उदयोन्मुख क्षेत्रात भारताने अलीकडे लक्षणीय प्रगती केली? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ग्रीन हायड्रोजन, क्वांटम कम्प्युटिंग, डीप सी रिसर्च अँड फोसाईल फ्यूल एक्सप्लोरेशन. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, फोसाईल फ्यूल एक्सप्लोरेशन, जीवाश्म इंधन संशोधन, बिकॉज इंडिया इज फोकसिंग ऑन ग्रीन अँड एमर्जिंग टेक्नॉलॉजी, नॉट फोसाईल फ्यूल. ओके. नेक्स्ट, सिक्स, India bioeconomy has expanded to approximately how much in 2025? भारताची जैव आर्थिक क्षमता 2025 मध्ये सुमारे किती झाली? बघा, ऑप्शन आहे $50 बिलियन, $100 बिलियन, $140 बिलियन अँड $200 बिलियन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, $140 बिलियन, बिकॉज अ सिग्निफिकंट राइज फ्रॉम 10 बिलियन इन 2014. Next, seventh, what is the name of national research funding body established to scale up research and development in Indian universities? भारतीय विद्यापीठामध्ये संशोधन व विकास मीन्स R&D वाढवण्यासाठी स्थापन झालेल्या राष्ट्रीय संशोधन निधी संस्थेचे नाव काय? बघा, ऑप्शन आहे इंडियन ऑडियन्स फाउंडेशन, सेकंड अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, नॅशनल इनोव्हेशन काउन्सिल. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन. इट वॉज एस्टॅब्लिश टू प्रमोट रिसर्च अँड इनोव्हेशन इकोसिस्टम. ओके. नेक्स्ट, एट, which of the following is not a focus area in ESTIC 2025 thematic discussion? ESTIC 2025 मध्ये खालीलपैकी कोणते क्षेत्र लक्ष केंद्रित केलेले नाही? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऍडव्हान्स मटेरियल अँड मॅन्युफॅक्चरिंग, सेकंड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, थर्ड कोल मायनिंग टेक्नॉलॉजी अँड फोर्थ स्पेस टेक्नॉलॉजी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड,
कोल मायनिंग टेक्नॉलॉजी, कोळसा खाणीचे तंत्रज्ञान, बिकॉज ESTTIC फोकस ऑन emerging clean and strategic technologies. Next, ninth, India semiconductor sector took the transformative leap in 2025. Which government initiative significantly support this? बघा काय म्हटलंय, भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राने 2025 मध्ये महत्वपूर्ण प्रगती केली. कोणती सरकारी योजना यात मोठी मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम अँड नॅशनल सॉफ्टवेअर मिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम, सेमीकंडक्टर उत्पादन कार्यक्रम, बिकॉज द प्रोग्राम इन्सेंटाइज डोमेस्टिक चिप मॅन्युफॅक्चरिंग. Next, 10th, what is the vision related to Jai Vigyan and Jai Anusandhan added to in 2025? जय विज्ञान अँड जय अनुसंधान या दृष्टिकोनाचे 2025 मध्ये काय उद्दिष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲग्रिकल्चर रिफॉर्म, सेकंड नॅशनल विजन फॉर रिसर्च अँड सायन्स इनोव्हेशन, थर्ड डिफेन्स मॉडर्नायझेशन अँड फोर्थ डिजिटल लिटरसी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, नॅशनल विजन फॉर रिसर्च अँड सायन्स इनोव्हेशन, संशोधन व विकास नवोन्मेषासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन, बिकॉज धिस कॉम्प्लिमेंट ट्रॅडिशनल स्लोगन टू इन्क्लूड सायन्स अँड रिसर्च. तसंच बघा मेकॅनिकलसाठी पण शॉर्ट नोट प्लस MCQs PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. इम्पॉर्टंट PDF आहे ज्याच्यामध्ये तुमचा प्रोफेशनल नॉलेजचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्ण कव्हर होणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11, विच इनिशिएटिव्ह सपोर्ट पर्सनलाइज मेडिसिन इन इंडिया? भारतामध्ये वैयक्तिक औषधोपचाराला कोणती योजना मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट जिओनॉमिक बायोयुनिव्हर्सिटी मॅपिंग, सेकंड नॅशनल जेनेटिक टेस्ट रजिस्ट्री, थर्ड रूरल हेल्थ टार्गेट्स अँड फोर्थ बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जिओनॉमिक बायोडायव्हर्सिटी मॅपिंग, अनुवंशिक जैवविविधता नकाशा, बिकॉज मॅपिंग एनहान्स रिसर्च फॉर पर्सनल मेडिसिन. नेक्स्ट 12th, which digital public infrastructure is cited as the world most successful in India? जगातील सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा कोणती मानली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट भारतनेट, आधार, UPI, डिजिलॉकर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड UPI. UPI रिव्होल्युशनलाइज डिजिटल पेमेंट ग्लोबली. नेक्स्ट 13, which development reflect India ascent in space research by 2025? काय म्हटलंय 2025 पर्यंत भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगतीचे कोणते उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉन्च ऑफ चंद्रयान 3, सेकंड लॉन्च ऑफ GSAT-7R सॅटेलाइट, थर्ड गगनयान मॅन मिशन अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर येईल ऑल ऑफ द अबव, बिकॉज दिस अचिव्हमेंट मार्क इंडिया ग्रोइंग स्पेस कॅपेबिलिटी. नेक्स्ट 14, बायो मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया इज रिकॉग्नाइज्ड ॲज. भारतामध्ये बायो उत्पादनाला कसे ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ मायनर सेक्टर, सेकंड ग्लोबल ट्रस्ट वर्थी बायो मॅन्युफॅक्चरिंग हब, थर्ड लिमिटेड टू वॅक्सिन प्रोडक्शन अँड फोर्थ नॉन एक्झिस्टन्स. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ग्लोबल ट्रस्ट वर्थी बायो मॅन्युफॅक्चरिंग हब, जागतिक विश्वासार्ह बायो उत्पादन केंद्र, बिकॉज इंडिया इज प्रेफर्ड लोकेशन फॉर बायो मॅन्युफॅक्चरिंग. Next 15, what major health technology mission provides access to modern healthcare for Indian citizen? भारतीय नागरिकांना आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे कोणते प्रमुख हेल्थ टेक मिशन आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट आयुष्यमान भारत, डिजिटल हेल्थ मिशन, वॅक्सिन डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर येईल सर्व वरील सर्व, आयुष्यमान भारत, डिजिटल हेल्थ मिशन आणि लस विकास कार्यक्रम, बिकॉज इट कंबाईन एफर्ट टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. Next 16, the Indian government push to clean energy innovation include investment in. स्वच्छ ऊर्जा नवोन्मेषासाठी भारतीय सरकारची गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कोल मायनिंग, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोलियम रिफायनिंग अँड नन. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड ग्रीन हायड्रोजन, हरित हायड्रोजन, बिकॉज ग्रीन हायड्रोजन इज अ टेक्नॉलॉजिकल सनराइज डोमेन. Next 17, the number of patent registered in India increased about how many times in the last decade? भारतामध्ये मागील दशकात नोंदणीकृत पेटंट्सची संख्या किती पट वाढली? तर बघा ऑप्शन आहे 5 टाइम्स, 10 टाइम्स,
17 टाइम्स 20 टाइम्स, तो करेक्ट आंसर है थर्ड 17 टाइम्स, 17 पट एम्फासाइज द एक्सपांशन ऑफ इनोव्हेशन इन इंडिया. नेक्स्ट 18 द डीप सी रिसर्च प्रोग्राम इन इंडिया टार्गेट्स, भारतामधील डीप सी रिसर्च कार्यक्रमाचे लक्ष्य काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओशियनिक मिनरल एक्सप्लोरेशन, सेकंड मराइन बायो कन्झर्वेशन, थर्ड बोथ ए अँड बी, अँड फोर्थ इम्पोर्ट ऑफ मराइन टेक्नॉलॉजी. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड बोथ ए अँड बी, महासागरी खनिज संशोधन आणि समुद्री जैवविविधता संरक्षण, बिकॉज फोकस ऑन सस्टेनेबल ओशियन रिसोर्स यूज अँड कन्झर्वेशन. Next 19. What major event transition the Indian Ocean community from the Indian Science Congress to the new platform? भारतीय विज्ञान समुदायाने भारतीय विज्ञान परिषदेतून नवीन व्यासपीठावर जाण्याची कोणता प्रमुख कार्यक्रम केला? बघा ऑप्शन आहे ESTIC 2025 काँग्रेस लॉन्च, मर्जर ऑफ टेक्नॉलॉजी फोरम, कॅन्सलिंग ऑफ सायन्स अवॉर्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू पार्लमेंट कमिटी. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट ESTIC 2025 काँग्रेस लॉन्च. ठीक आहे, ESTIC 2025 च्या संमेलनाची सुरुवात, बिकॉज ESTIC रिप्लेस इंडियन सायन्स काँग्रेस. ओके. नेक्स्ट 20. विच एरिया हॅज सीन इंडिया अचीव ग्लोबल लीडरशिप इन स्टार्टअप इनोव्हेशन बाय 2025? 2025 पर्यंत भारताने स्टार्टअप नवोन्मेष जागतिक नेतृत्व कुठल्या क्षेत्रात मिळवले आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर, क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजीज, फोसाईल फ्युल टेक्नॉलॉजी अँड टेक्सटाईल प्रोडक्शन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड क्लीन एनर्जी टेक्नॉलॉजी, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान, बिकॉज इंडिया लीड्स विथ द थाउजंड्स ऑफ स्टार्टअप इन ॲडव्हान्स अँड क्लीन टेक सेक्टर. ओके. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स सर्व PDF अवेलेबल आहे इंग्लिश मराठीमध्ये सुद्धा. तर ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.